Good morning, all of you. Myself, Tarange sir, महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी, निलंगा. विद्यार्थी मित्रांनो, कोरोनामुळे गेली 1.5 महिने झाला आपण घरीच आहोत. घरी आहोत म्हणून आपण आज सुरक्षित आहोत, परंतु अभ्यासक्रमाची पण काळजी करणं गरजेचं आहे. आपला जिथपर्यंतचा भाग झाला होता तिथपर्यंत मला काही अडचण नाही, पण जो न शिकवलेला भाग आहे त्या संदर्भामध्ये तुम्हाला स्टडी मटेरियल देण्यात आले, परंतु त्यामध्येही काही अडचणी येऊ नये म्हणून मी असं ठरवलंय की तुम्हाला राहिलेला भाग सुद्धा ऑनलाईनच्या माध्यमातून संपूर्ण शिकवावा अशी माझी इच्छा निर्माण झाली. त्यासाठी मी बी फार्मसी फर्स्ट इयर सेम 2 ऑर्गॅनिक केमिस्ट्री 1 आणि बी फार्मसी सेकंड इयर सेम 4 ऑर्गॅनिक केमिस्ट्री 3 या विषयाचा माझा जो भाग शिकवायचा राहिलेला आहे तो सर्व भाग तुम्हाला ऑनलाईन माध्यमातून येत्या 8-10 दिवसांमध्ये संपूर्ण शिकवणार आहे. बी फार्मसी फर्स्ट इयर in unit 3 we have started alcohol part. In that alcohol, first is a definition and classification. अल्कोहोलच्या सुरुवातीच्या भागामध्ये त्याची डेफिनेशन आणि क्लासिफिकेशन बघणार आहोत. अल्कोहोल कुणाला म्हणायचं? What do you mean by alcohol? The hydroxy derivatives of alkane. Hydroxy derivatives of alkane obtained by replacing hydrogen atoms of alkane by hydroxy groups is known as alcohol. म्हणजे काय? अल्केन मध्ये असणारे हायड्रोजन निघून जातात आणि त्याच्या ठिकाणी OH ग्रुप येऊन बसतो आणि तो तयार होणारा जो डेरिव्हेटिव्ह आहे त्याला आपण अल्कोहोल म्हणतो. इट इज रिप्रेझेंटेड बाय R-OH where R is a alkyl group and OH is a hydroxyl group. Example is ethyl alcohol. On the basis of number of hydroxyl group, alcohols classified into 4 types. On the basis of number of OH groups, alcohols are classified into 4 types. Monohydric alcohol, dihydric alcohol, trihydric alcohol, polyhydric alcohol. एक्झाम्पल कडे बघितल्यानंतर तुम्हाला आयडिया येईल. मोनोहायड्रिक अल्कोहोल ओनली 1 OH group. Dihydric alcohol 2 OH group. Trihydric alcohol 3 OH group. Polyhydric alcohol 4 or more than 4 OH groups. त्याची डेफिनेशन सांगतोय का? Monohydric alcohol, the alcohol containing 1 hydroxyl group in their molecule is known as monohydric alcohol. Example ethyl alcohol. Dihydric alcohol, the alcohol containing
OH groups in their molecule is known as a dihydric alcohol. Example, ethylene glycol. Simply they are called glycols or diols. The alcohol containing 3-hydroxyl group in their molecule is known as a trihydric alcohol. Glycerol. Polyhydric alcohol. The alcohol containing 4 or more than 4 OH groups, hydroxyl groups in their molecule is known as polyhydric alcohol. Sorbitol example आहे. याच्यामध्ये जर OH ग्रुपची संख्या बघितली तर 6 OH ग्रुप आहेत. कशी बघा, एक CHOH 4 times, then 4 OH, and total 6 OH group sorbitol. हे आहे अल्कोहोल आणि त्याचं क्लासिफिकेशन 4 टाइप मध्ये विथ एक्झाम्पल सगळ्याचे नाव लिहिलेले. नेक्स्ट क्लासिफिकेशन मध्ये आपण बघू मोनोहायड्रिक अल्कोहोलचं क्लासिफिकेशन. Monohydric alcohols are further classified into 3 types: primary alcohol, secondary alcohol, and tertiary alcohol. Definition: the alcohol in which hydroxyl group is attached to primary carbonate is known as primary alcohol. Secondary alcohol: the alcohol in which hydroxyl group is attached to secondary carbonate is known as secondary alcohol. Tertiary alcohol: the alcohol in which hydroxyl group is attached to tertiary carbonate is known as tertiary alcohol. लक्षात ठेवायला सोपं आहे, पण मुळात विद्यार्थ्यांना प्रायमरी कार्बोनेटम, सेकंडरी कार्बोनेटम आणि टर्सरी कार्बोनेटम कुणाला म्हणायचा हा काय बऱ्याच विद्यार्थ्यांना ते लक्षात येत नाही. उगा आपण सहज लक्षात ठेवतो, पहिल्या कार्बनला आपण प्रायमरी म्हणा, दुसऱ्याला आपण सेकंडरी म्हणा, तिसरं काही सापडत नाही. पण चुकीची संकल्पना आहे. याला नाही म्हणत प्रायमरी, सेकंडरी, टर्सरी. प्रायमरी कार्बोनेटम कुणाला म्हणतात बघा, OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनला परत किती कार्बन अटॅच आहेत? एक. म्हणून प्रायमरी कार्बन. OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनला 2 कार्बन अटॅच आहेत, 1 2, म्हणून सेकंडरी कार्बन आहे. OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनला परत 3 कार्बन अटॅच आहे, म्हणून टर्सरी. ही मेन महत्वाची संकल्पना आहे, महत्वाचा कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये. तर हे आहे क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल. आता बघू आपण प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. फर्स्ट प्रिपरेशन मेथड इज फ्रॉम alkyl halide. Preparation of alcohol from alkyl halide. Ethyl chloride is boiled with aqueous KOH. Substitution reaction.
ethyl alcohol is formed. ह्या aqueous स्टेजच्या ठिकाणी आपण moist AgO पण घेऊ शकतो. ethyl bromide is boiled with moist AgO. Moist AgO means AgOH. Then again substitution reaction, we get ethyl alcohol. This is the first method of preparation of alcohol from alkyl halide. एकदा बघून घ्या रिएक्शन आणि लिहून घ्या. स्टेटमेंट लिहिलं पाहिजे प्रत्येक रिएक्शनचं. मी जरी इथं लिहित नसलं तरी तुम्हाला परीक्षेमध्ये किंवा तुम्ही नोट्स प्रिपेअर करत असाल तर तुम्ही त्याचं प्रत्येक रिएक्शनचं स्टेटमेंट लिहिणं गरजेचं आहे. बघून घ्या एकदा. Second method of preparation, catalytic reduction of aldehydes and ketones. By the reduction of aldehydes and ketones, we get primary alcohol and secondary alcohol. First बघू reaction. Acetaldehyde on reduction with nickel. या कार्बनला एक हायड्रोजन द्या आणि हा ऑक्सिजनला एक हायड्रोजन द्या. CH2OH. ethyl alcohol म्हणजे प्रायमरी अल्कोहोल प्रिपेअर करू शकतो. Acetone on reduction with nickel. परत तशाच पद्धतीने या कार्बनला एक हायड्रोजन द्या, या ऑक्सिजनला एक हायड्रोजन द्या. This is secondary alcohol. Primary alcohol can be prepared by catalytic reduction of aldehyde. Secondary alcohol can be prepared by catalytic reduction of ketone. This is the second method for the preparation of alcohol. एकदा रिएक्शन बघून घ्या व्यवस्थित आणि लिहून घ्या. Third preparation of alcohol from Grignard reagent or aldehydes and ketones. This method of preparation is important in both alcohol chapter as well as aldehyde ketones. In alcohol chapter, it includes in preparation. In aldehyde and ketones chapter, it includes in chemical properties. And this is a very, very important reaction in organic chemistry. ही अत्यंत महत्त्वाची रिएक्शन आहे. त्याचं कारण काय म्हटलं तर ही अशी एकमेव मेथड आहे ज्या मेथडनं तुम्ही प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल
आणि टर्सरी अल्कोहोल हे तिन्ही प्रकारचे अल्कोहोल प्रिपेअर करू शकतो, जे इतर मेथड मध्ये तिन्ही होत नाही. फर्स्ट रिएक्शन दाखवतो. ह्याच्यामध्ये 3 रिएक्शन आहेत. फॉर्माल्डिहाइड सोबत केला तर प्रायमरी अल्कोहोल तयार होईल. असिटाल्डिहाइड बरोबर केला तर सेकंडरी अल्कोहोल तयार होईल. असिटोन बरोबर केला तर टर्सरी अल्कोहोल तयार होईल. महत्वाची रिएक्शन आहे. मी एक एक रिएक्शन करून दाखवतो, लक्ष देऊन बघा. चालू कर. And formaldehyde is reacted with methyl magnesium iodide in presence of dry ether. CH3 attack on this carbon, double bond break, and this remaining MgI group is attached to oxygen. The intermediate product is written in square bracket. This is the Mg complex, magnesium complex. Why this product is written in square bracket? Because this is an unstable product. And unstable product can be written in a square bracket. Which on acid hydrolysis to घेऊ हे MgI निघून जाते आणि इथलं वॉटर मधलं H इथे येत आहे. आता बघा हे खालचं CH3, हे इथलं हे 2 हायड्रोजन असलेलं CH2, हे वरला O आणि हा हायड्रोजन बरोबर H. प्लस ते MgI बाहेर पडला आणि वॉटर मधलं तुम्ही फक्त H घेतलेला म्हणून वॉटर मधलं OH. हे प्रायमरी अल्कोहोल बनवला फॉर्माल्डिहाइड पासून. एकदा बघून घ्या रिएक्शन, लिहून घ्या. प्रिपरेशन ऑफ सेकंडरी अल्कोहोल फ्रॉम असिटाल्डिहाइड. बघा रिएक्शन. Acetaldehyde is reacted with methyl magnesium iodide in presence of dry ether. This CH3 attack on this carbon, double bond break, remaining group is attached to oxygen atom. Should be written in a square bracket. Why? The product is intermediate product is unstable product. And this product is known as magnesium complex, which on acid hydrolysis, same as reaction आहेत सगळ्या, which on acid hydrolysis to give. बघा आता ह्या कार्बनला इकडलं CH3 जशा असतं हे कोण आहे CH आहे. हे खाल्लं CH3 मी सरळ घेतो आणि वरी O आणि हा वॉटर मधला H. प्लस आता उरलंय काय MgI आणि या वॉटर मधला OH. सेकंडरी अल्कोहोल. बघा रिएक्शन, लिहून घ्या. Then third reaction is preparation of tertiary alcohol from acetone. बघा कशी रिएक्शन आहे ती. सेम पॅटर्न आहे रिएक्शनचा.
Acetone is reacted with methyl magnesium iodide, ज्याला आपण ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणतो. CH3 attack on this carbon, double bond break, and this MgI group is attached to oxygen atom. Attack केलेला CH3 तेवढी OMgI. This intermediate product is Mg complex, magnesium complex, which on acid hydrolysis to give, बघा कार्बनच्या कडेने 3 CH3 आहे, फक्त मी लिहिलेलं वेगळ्या पद्धतीने. हे कार्बनच्या कडेचे 1 2 3 आणि हे O इकडे घेतलं वरच्या ऐवजी, आणि वॉटर बद्दल H, टर्सरी ब्युटील अल्कोहोल. साइड प्रोडक्ट. बघा प्रायमरी, सेकंडरी आणि टर्सरी मध्ये काय फरक आहे. इथे जे 2 CH3 दिसले दोन्ही H घेतलो की इथे दोन्ही H केला आणि इथे प्रायमरी. दुसऱ्या रिएक्शन मध्ये एक CH3 आणि एक H घेणार, सेकंडरी घेणार, आणि तिसऱ्या ह्या रिएक्शन मध्ये दोन्ही CH3 घेतले की टर्सरी. एकदा लिहून घ्या रिएक्शन. नेक्स्ट बीट बघू आपण, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल. जवळपास 10 ते 12 केमिकल प्रॉपर्टीज आहेत. मी टप्प्याटप्प्याने सांगेन सगळ्या. तर बघा, पहिली आहे सोडियम मेटल बरोबर. इथिल अल्कोहोल is reacted with the sodium metal. हा H निघून जातो आणि तो सोडियम येत आहे. सोडियम इथॉक्साइड इज फॉर्मड. निघून जाणारा H हा एकटा H जात नाही, डायटॉमिक मॉलिक्यूल आहे, म्हणून त्याला H2 करा. आणि H2 जाण्यासाठी तुम्हाला 2 रिएक्टंट घ्यावं लागतील, त्याच्यासाठी 2 सोडियम घ्यावं लागतील आणि प्रोडक्ट बनतो. दुसरी रिएक्शन आहे इथिल अल्कोहोल is reacted with concentrated sulfuric acid. Ethyl hydrogen sulfate is formed. ही रिएक्शन 383 केल्विनला जर केली तर तुम्हाला इथिल हायड्रोजन सल्फेट मिळेल. इथिल अल्कोहोल is heated with concentrated H2SO4 at about 413 Kelvin. 413 Kelvin. We get these are the 2 reactant molecules. Diethyl ether. तर अशा ह्या 3 केमिकल प्रॉपर्टीज आहेत. सोडियम मेटल, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड
at about 383 Kelvin. Concentrated sulfuric acid at about 413 Kelvin. टेम्परेचर बदललं की प्रोडक्ट बघा लिहून घ्या. नेक्स्ट केमिकल प्रॉपर्टीज बघा. HCl, PCl3 म्हणजे फॉस्फरस ट्रायक्लोराइड, PCl5 फॉस्फरस पेंटाक्लोराइड, SOCl2 थायोनिल क्लोराइड म्हणतो आपण. ह्या 4 रिएक्शन आपण अल्किल हलाइडच्या प्रिपरेशन मध्ये बघितलेल्या आहेत. या तुमच्याकडे आहेत अगोदर, ह्या त्या चॅप्टर मध्ये प्रिपरेशन म्हणून आलेत आणि या चॅप्टर मध्ये केमिकल प्रॉपर्टीज म्हणून आले. अशा बऱ्याच रिएक्शन कॉमन चॅप्टर मध्ये असल्यामुळं तुम्हाला थोडं सोपं जाईल. नेक्स्ट बघा 4th ethyl alcohol is reacted with HCl and zinc chloride. Mixture of HCl and zinc chloride is called Lucas reagent. तुम्ही स्टेटमेंट मध्ये असे म्हणू शकता, ethyl alcohol is reacted with the Lucas reagent. Ethyl chloride is a formula. 5वां है ethyl alcohol is reacted with heated with phosphorus trichloride. Ethyl chloride H3PO3 बैलेंसिंग करो आपण. क्लोरीन 3 आहे म्हणून या प्रोडक्टला 3 ने मल्टिप्लाय करू. प्रोडक्टला 3 ने मल्टिप्लाय केल्यामुळे हा रिएक्टंट पण 3 घेऊ. आता राहिला काय मला 3 हायड्रोजन 3 ऑक्सिजन आणि 1 फॉस्फरस. बघा बघा साइड प्रोडक्ट मध्ये आहे ते 3 हायड्रोजन 3 ऑक्सिजन आणि 1 फॉस्फरस. असं हे बॅलन्स. ethyl alcohol is heated with phosphorus pentachloride. Ethyl chloride plus POCl3 लास्ट चॅप्टर मध्ये बघितलेला आहे प्लस HCl. क्लोरीन 5 आहे, 1 3 4 आणि 1 5. ऑलरेडी बॅलन्स रिएक्शन आपल्याला बॅलन्स करायची आवश्यकता. 7वी केमिकल प्रॉपर्टीज आहे ethyl alcohol is heated with thionyl chloride in presence of pyridine. काय होईल बघा, ethyl chloride, sulfur dioxide gas and hydrogen chloride. ही पण रिएक्शन बॅलन्स आहे. 2 क्लोरीन आहे तो प्रोडक्ट मध्ये क्लोरीन आणि साइड प्रोडक्ट मध्ये क्लोरीन. This is a very commercial method used in the preparation of ethyl chloride. ह्या समोर दिसत असलेल्या 4 रिएक्शन मध्ये तुम्हाला ethyl chloride मिळतं. The best method for the preparation of ethyl chloride is 7th number SOCl. Why? These side products are in a gaseous state. After the formation of products, it will be evaporated, and you get only ethyl chloride in your final product become. No necessary to separation.
सेपरेट करायची गरज नाही, गॅसियस स्टेट मध्ये असल्यामुळे इव्हापोरेट होऊन जातात, फक्त राहते हे. व्हॉट इज द रोल ऑफ pyridine? pyridine absorb this HCl gas. ही HCl गॅस absorb करत आहे, म्हणून या रिएक्शनचं महत्त्व जरा जास्त इतरांपेक्षा. या रिएक्शनला आपण नाव पण माहित असावं तुम्हाला. दिस रिएक्शन इज नोन ॲज डार्झन रिएक्शन. डार्झन रिएक्शन अशा ह्या रिएक्शन आहेत बघा. नेक्स्ट केमिकल प्रॉपर्टीज आहे इथिल अल्कोहोल is heated with alcoholic OH. This is the elimination reaction. Elimination reaction है. Sorry, alcoholic OH ऐवजी 95% concentrated H2SO4 at about 473 Kelvin. काय होईल या ठिकाणी डिहायड्रेशन. डिहायड्रेशन म्हणजे काय? डी निघून जाणे, हायड्रेशन म्हणजे वॉटर मॉलिक्यूल. हा OH आणि इथला एक H ऍडजस्टंट कार्बन ग्रुप केल्यामुळे इथिन आणि वॉटर. अजून एक आहे डिहायड्रेशनची रिएक्शन. heated with alumina at about 613 Kelvin. 613 Kelvin. This is also dehydration reaction. Removal of water molecule. OH from this carbon and H from this carbon. We get ethene. These are the two chemical properties regarding dehydration of alcohol. Last chemical properties oxidation ची आहे. जे ethyl alcoholचं first step oxidation gives aldehyde and then in second step it gives carboxylic acid. How? बघा, ethyl alcohol on oxidation with acidified potassium dichromate first gives acetaldehyde and then acetic acid. When ethyl alcohol on oxidation with acidified potassium dichromate first gives acetaldehyde and then acetic acid. ही रिएक्शन डिस्टिंग्विश मध्ये येईल तुमच्या. सांगेल त्या व्हिडिओमध्ये लिहून घ्या. इथं केमिकल प्रॉपर्टीज अल्कोहोलच्या संपतात. नेक्स्ट बीट आहे डिस्टिंक्शन बिटवीन प्राइमरी, सेकंडरी and tertiary alcohol by various method. फर्स्ट मेथड जी तुम्हाला माहित आहे लुकास टेस्ट by using Lucas reagent. Mixture of HCl and anhydrous zinc chloride is known as Lucas reagent. कशा पद्धतीने डिस्टिंग्विश करायचं बघा. समजा तुमच्याकडे 3 बॉटल मध्ये एकात प्रायमरी, एकात सेकंडरी, एकात टर्सरी, पण माहित नाही कशात काय आहे. तुम्हाला ओळखायचं आहे कशामध्ये प्रायमरी आहे, कशामध्ये सेकंडरी आहे, कशामध्ये टर्सरी.
तिन्ही बॉटल मधलं टेस्ट ट्यूब मध्ये थोडं थोडं सॅम्पल घ्या. त्याच्यामध्ये हे लुकास रिएजंट टाका तिघामध्ये. टाकल्यानंतर एका टेस्ट ट्यूब मध्ये रिएक्शन फास्ट होते आणि टर्बिडिटी तयार होते. त्या टेस्ट ट्यूब मध्ये घेतलेलं सॅम्पल हे टर्सरी अल्कोहोल. एका टेस्ट ट्यूब मध्ये 5 मिनिटांनंतर टर्बिडिटी येते. ते सॅम्पल आहे सेकंडरी अल्कोहोल. आणि एका टेस्ट ट्यूब मध्ये टर्बिडिटीच येत नाही, पण जरा हीट करून बघा त्याला लगेच टर्बिडिटी येते. तो आहे प्रायमरी अल्कोहोल. When alcohol is reacted with the Lucas reagent, turbidity appears immediately is a tertiary alcohol. Turbidity appears after 5 minutes is a secondary alcohol. And turbidity does not appear, but on heating it appears is a primary alcohol. हे आहे लुकास टेस्ट. त्याच्यानंतर आहे सेकंड टेस्ट इज अ व्हिक्टर मेयर टेस्ट. या व्हिक्टर मेयर टेस्ट मध्ये काय करायचं बघा. आता सारखं सेम 3 टेस्ट ट्यूब घ्या, तिघामध्ये सॅम्पल घ्या भरून. पहिल्या सुरुवातीला तिघाचं मी आयोडिनेशन करू. पहिल्यांदा आयोडिनेशन करून आयोडाइड मध्ये कन्वर्ट होईल. सिल्वर नायट्रेट मध्ये सोबत रिएक्शन करू. त्याच्यानंतर सोडियम नायट्राइट अँड हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर रिएक्शन करू. तिघाची काय काय पहिलं 3 स्टेप सांगितलं. आयोडिनेशन, देन सिल्वर नायट्रेट, देन सोडियम नायट्राइट अँड HCl. एका टेस्ट ट्यूब मध्ये रेड कलर येईल. त्या रेड कलर आलेल्या टेस्ट ट्यूब मधलं सॅम्पल आहे प्रायमरी अल्कोहोल. एका टेस्ट ट्यूब मध्ये ब्ल्यू कलर येईल. त्या ब्ल्यू कलर मधलं जे अल्कोहोलचं सॅम्पल आहे ते सेकंडरी अल्कोहोल असेल. आणि एका टेस्ट ट्यूब मध्ये कलरच येणार नाही, कलरलेस असेल, ते तुमचं टर्सरी अल्कोहोल असेल. ही झाली तुमची व्हिक्टर मेयर टेस्ट. तिसरी टेस्ट आहे हॉट कॉपर टेस्ट. तुम्ही तुमच्याकडे जो अल्कोहोल आहे त्याला जर तुम्ही रेड हॉट कॉपर बरोबर जर रिएक्शन केला 573 केल्विनला, जर प्रोडक्ट aldehyde is formed, alcohol is primary alcohol. If ketone is formed, alcohol is a secondary alcohol. And if alkene is formed, alcohol is a tertiary alcohol. This is third method, hot reduced copper test म्हणतो आपण. आता अजून एक चौथी आहे ते सांगतो. लास्ट फोर्थ मेथड इज ऑक्सिडेशन मेथड. नीट ऐका. when alcohol on oxidation gives aldehyde, which on further oxidation gives carboxylic acid with the same carbon atoms, it's primary. Alcohol on oxidation gives ketone, which on further oxidation gives carboxylic acid with 1 carbon less. It's secondary alcohol. प्रायमरी अल्कोहोल मध्ये अल्डिहाइड तयार होतो, कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतो. जेवढे अल्कोहोल मध्ये कार्बन आहेत तेवढेच अल्डिहाइड मध्ये तेवढेच कार्बोक्सिलिक ऍसिड. सेकंडरी अल्कोहोल मध्ये कीटोन तयार होतो, तेवढेच कार्बन.
कीटोन पासून कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होताना एक कार्बन लेस होतो. टर्सरी अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन gives ketone with one carbon less from alcohol. Again oxidation gives again oxidation gives carboxylic acid, again one carbon atom less. Means in whole reaction 2 carbon atoms are less. First step 1 carbon less in the formation of ketone, again 1 carbon less, means in total reaction 2 carbon atoms are less. This is a tertiary alcohol. These are the distinction reaction or distinction test of primary alcohol, secondary alcohol and tertiary alcohol. तुम्हाला दिलेल्या पीडीएफ च्या नोट्स मध्ये डिटेल आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही नोट्स वाचाल त्यावेळेस तुम्हाला ते कळून जाईल. आणि या चॅप्टर मध्ये लास्ट बीट आहे, लास्ट कन्सेप्ट आहे चॅप्टर मध्ये. काही कंपाऊंड आहेत, त्यांचं स्ट्रक्चर आणि युजेस आहे. तुम्हाला दिलेल्या पीडीएफ मध्ये त्याचं स्ट्रक्चर आणि युजेस आहे. इथिल अल्कोहोल एक आहे, क्लोरोब्युटेनॉल, सिटोस्टेरिल अल्कोहोल, बेन्झिल अल्कोहोल, ग्लिसरॉल, प्रोपायलिन ग्लायकॉल असे आहेत. तुमच्या पीडीएफच्या नोट्स मध्ये त्यांचं स्ट्रक्चर, त्यांचे युजेस, मेडिसिनल युजेस सर्व डिटेल मध्ये दिलेलं आहे. ते सर्व वाचा. हा व्हिडिओ पूर्ण बघा, दिलेल्या पीडीएफच्या नोट्स वाचा, तुमचा हा चॅप्टर परफेक्ट होईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, त्याच्या बाजूचं बेल आयकॉन दाबा आणि लाईक करा. नंतरचे व्हिडिओ तुम्हाला दररोज नोटिफिकेशन मध्ये येतील आणि ऑटोमॅटिक बघायला मिळतील. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.